वारंवार ड्रेनेजच्या विषयावर, रस्त्याच्या विषयावर, मोकाट जनावरांच्या विषयावर, पाणी पुरवठ्याच्या विषयावर आंदोलन पुकारलेले आहेत. परंतु आम्हाला वाटते की आम्ही सोलापुरात राहत असून समस्यापूरमध्ये राहत आहोत. सोलापूरच्या महापालिका आयुक्त किती महिने झाला मॉस्कोला गेल्यात आम्हाला माहित नाही, परंतु आम्ही या ठिकाणी बेवारस असल्यासारखं नागरिकांची अवस्था झालेली आहे. शिवसेनेने आता बरीच आंदोलनं केलीत, परंतु परवा आम्ही इशारा दिला होता की आम्ही ऑफिसमध्ये घुसून आमच्या पद्धतीने हिसका दाखवल्याशिवाय अधिकारी वटणीवर येणार आहेत असं वाटतंय. आयुक्त गावाला गेले, खाली सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे, नागरिकांचे जीव जात आहेत, परंतु महापालिका या प्रश्नावर काही बोलायला तयार नाही. अशा खुनी महापालिकेला शिवसेना नक्कीच धडा शिकवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनजागृती आंदोलन सुरू केलं, नेमकं काय मुद्दे जनजागृती आंदोलन मध्ये आणि महापालिकेला यावरती तुम्ही काय नेमकं म्हणून महापालिका आपण सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महानगरच्या वतीने आज हे आंदोलन, जनजागृती आंदोलन घेण्याची परिस्थिती अशासाठी आली की शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या 2 महिन्यापासून आम्ही चेंबरची पूजा करतो, गटारीची पूजा करतो, नाल्याची पूजा करतो, महापालिकेला आयुक्ताला त्या निवेदन देतो आणि प्रत्यक्ष महापालिका अधिकारी स्वतः येऊन व्हिजिट करतात, तरी देखील त्यांना लक्षात येत नाही. आज कुठल्याही रस्त्यात जावा, कुठल्याही बोळात जावा, पाणी पूर्ण भरून गेलेले आहे. अशा परिस्थितीत झाकणाच्या बाबतीमध्ये तर विशेष आम्ही आंदोलन घेतलं, तरी देखील त्या झाकणाचं लक्ष दिलं. पुणे नाके येथे एक महिला, गरीब महिला, त्याच्या विनाकारण निष्पाप बळी गेला. त्या महिलेचा बळी गेल्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांचा आयुक्तांना संबंधितावर सदोष म्हणून उत्सर्जनाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर 25 लाख रुपये त्या महिलेला, त्या कुटुंबाला द्यावं अशी सुद्धा आमची मागणी आहे. आणि हे आंदोलन घेण्यामागे हेच सुद्धा आमचा एकच उद्देश आहे. आम्ही त्या अधिकाऱ्यांना तिथं घुसून मारलो असतो, या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही जाब विचारला असतो, पण जनतेला कळायला पाहिजे की महापालिका प्रशासन काय करते. राज्यातील मग सरकार तर काय पंढरपुरात सळवून बसले तिथं, अरे इथे विठ्ठल सळ उपाशी मारायला लागला, विठ्ठल इथं पाण्यात पडायला लागला, इथं कोण लक्ष नाहीये. म्हणून जनतेला जागृती करण्यासाठी एक वेळ असा येईल की संपूर्ण सोलापूर शहर एकत्रित येऊन महापालिकेला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. यासाठी जनजागृती आंदोलन म्हणून आम्ही बोर्ड लावला, त्यामध्ये काही चित्र दाखविलेले आहेत, आम्ही आंदोलन केलेलं दाखविले आहेत. एकच, जर प्रशासन तुम्ही बोळ गल्ली बोळात बघा, कुठं खड्डा पाडला, कुठं मंडप घातला, कुठं वाळू पडलं, लगेच तिथलं सॅनिटरी इन्स्पेक्टर येतो. पण तिथं गटार ओपन चाललं तिथं कोण येत नाही. याला फक्त पैसे खायचं माहित आहे, साफसफाई करायचं माहित नाही. म्हणून आम्ही जनजागृती करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज इथं आम्ही आंदोलन घेतलेले आहे. शहर प्रमुख आमचे धाराशिवकर साहेब, अंधारे साहेब, सर्व उपशहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, सर्व माध्यमातून आम्ही आंदोलन घेतलेलं आहे. यामध्ये जनतेने सामील होऊन प्रशासनाला जाब विचारूया असं आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कशा पद्धतीने सोलापूर महानगरपालिका शहरात महाराष्ट्रात एक प्रमुख महानगरपालिका आहे, परंतु या महानगरपालिकेची दुरावस्था आपण बघितली तर स्मार्ट सिटीच्या नावाखाली या सोलापूर शहराचा पट्ट्याबोळ झाला. त्यात शहर प्रमुख महेश धाराशिवकर, आपले प्रताप चव्हाण यांनी अनेक आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून खड्ड्यात रस्ते याची दुरावस्था दाखवलेली आहे. हे सगळे आपण चित्रण पाहता. हे सगळं हे सोलापूर महानगरपालिकेची दुरावस्था केवळ भ्रष्टाचारी प्रशासनामुळं, भ्रष्टाचारी सत्तेमुळं झालेली आहे. आणि तो भ्रष्टाचार या टोकाला बोकाळलेला आहे. ते आपल्याला 1-2 उदाहरणं ठळक या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याला माहित आहे, समांतर जलवाहिनी सोलापूरचा अत्यंत महत्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न. या जलवाहिनीचं टेंडर निघालं, ते काम माजी महामहिम राज्यपालाच्या पाहुण्याने आंध्रच्या घेतलं, अर्धवट सोडलं, परंतु त्याला काळ्या यादीत टाकलं नंतर, परंतु काळ्या यादीतल्याच ठेकेदाराला हे काम परत देण्यात आलं. आणि ज्या महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन कोल्हापूर
त्यांना हे काम मिळालं होतं, त्यांचा मक्ता लवाद नेमून रद्द केला आणि परत काळे आदित्य ठेकेदाराला हे काम देण्यात आलं. इतका मोठा भ्रष्टाचार जर असेल, स्मार्ट सिटीच्या बाबतीत तेच आपल्याला एक अधिकारी स्मार्ट सिटीचे प्रमुख CEO होऊन गेले वेगळे नावाचे, त्यांच्या काळात तर भ्रष्टाचार इतका बोकाळला की स्मार्ट सिटी त्या नावाखाली फक्त कामगिरी कुठलाही. आता एक HD समोरचा पूल आपण घ्या डोळ्यासमोर, लांब जाण्याची गरज नाही, पाऊस आला तो पुढीच पाण्याखाली जातो. किती दुर्दैव अवस्था आहे. आणि मग अशा पद्धतीने जर हे सगळे भ्रष्टाचारी मार्गाने काम चाललेलं असेल तर मग हे सगळे बट्ट्याबोळ होणारच. आता दुर्दैवी गोष्ट, काल भयानक उन्हाळा, 8-8 15-15 दिवसाला पाणी सोलापूर शहराला येत होतं. ज्या आयुक्तांनी हा काळे आदित्य ठेकेदाराला पुन्हा काम दिलं आणि त्याच्याकडून फॉर्च्युनर गाडी गिफ्ट म्हणून घेतली, त्यांनी त्याचे समर्थन सुद्धा जाहीरपणाने केलंय की मला त्या समांतर जेल वाहिनीवर फिरण्यासाठी ती गाडी लागते अशा पद्धतीनं. मग त्या समांतर जेल वाहिनीचं काय झालं, त्या गाडीचा कुठं उपयोग झाला याचं काही उत्तर नाही. परंतु दुर्दैवानं उन्हाळाभर उन्हाळा, 8-10 दिवसाला पाणी येत नाही सोलापूर शहराला, आज सुद्धा पाणी नाही, दूषित पाणी येत आहे. हे सगळं असताना महापालिका आयुक्त मात्र मास्कोच्या दौऱ्यावरती आज या ठिकाणी थंड हवेचा आस्वाद घेतात. आणि मग हे जर असेल, त्याला या प्रशासकावर कोणाचा वचक आहे का या प्रशासनालाच या ठिकाणी भ्रष्टाचार करण्यासाठी मोकाट सोडलेला आहे. सोलापूरची महानगरपालिका गायरान म्हणून या ठिकाणी चालण्याचं करून आहे का, अशा प्रकारची शंका सोलापूरकरांच्या मनात यावी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झाले. अनेक आंदोलनं झाली, रस्त्यावर होत आहेत, ठिकठिकाणी होतात. आज या ठिकाणी पूनम गेट समोर हे आंदोलन या कामगार सेनेच्या माध्यमातून विष्णू महाराज यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे. परंतु आंदोलन करून शेवटी सरकारच्या जाणीवा जर सक्षम असतील, जागेवर असतील, तरच या ठिकाणी लोकांना न्याय मिळणार आहे. आज पावसाळ्याचे दिवस आहेत, अनेक भयानक रोग, डेंग्यू सारख्या अनेक साथी सुरू झालेल्या आहेत. आणि मग अशा परिस्थितीत आयुक्त जागेवर पाहिजे, प्रशासन जागेवर पाहिजे, या ठिकाणी शासनाचं प्रशासनावर वचक पाहिजे. यातली कुठलीही गोष्ट दिसत नाही. आणि म्हणून उद्या आश्चर्य वाटायला नको की इथले आयुक्त भ्रष्टाचारी आहेत. इथल्या आयुक्तांनी भ्रष्टाचारी मार्गाने काळे आदित्य ठेकेदाराला पुन्हा काम दिलं समांतर जलवाहिनीचं, परंतु या कामाची बक्षिसी म्हणून त्यांना पुन्हा कुठं कलेक्टर म्हणून पाठवलं तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. अशा प्रकारची परिस्थिती आहे. प्रशासनानेच या ठिकाणी भ्रष्टाचाराचं पुरण तयार करून या ठिकाणी त्यांचे प्यादे म्हणजे हे अधिकारी पाठवलेले हे वास्तव आहे. आणि या वास्तवाविरुद्ध एल्गार करण्यासाठी हे जनजागृती आंदोलन आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. बरोबर. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महापालिका जनजागृती आंदोलन सुरू केलं आहे. नेमकं काय मुद्दे जनजागृती आंदोलन मध्ये आणि महापालिकेला यावर तुम्ही काय नेमकं विक्रय म्हणून महापालिका आपण सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महानगरच्या वतीने आज हे आंदोलन जनजागृती आंदोलन घेण्याचं परिस्थिती अशासाठी आली की शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या 2 महिन्यापासून आम्ही चेंबरची पूजा करतो, गटारीची पूजा करतो, नाल्याची पूजा करतो, महापालिकेला आयुक्ताला त्या निवेदन देतो आणि प्रत्यक्ष महापालिका अधिकारी स्वतः येऊन व्हिजिट करतात, तरी देखील त्यांना लक्षात येत नाही. आज कुठल्याही रस्त्यात जावा, कुठल्याही बोळात जावा, पाणी पूर्ण भरून गेलेले आहे. अशा परिस्थितीत झाकणाच्या बाबतीमध्ये जर विशेष आम्ही आंदोलन घेतलं तरी देखील त्या झाकणाचं लक्ष दिलं. पुण्या नाके येथे एक महिला, गरीब महिला, त्याच्या विनाकारण निष्पाप बळी गेला. त्या महिलेचा बळी गेल्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांचा आयुक्तांना संबंधितावर सदोष म्हणून गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर 25 लाख रुपये त्या महिलेला, त्या कुटुंबाला द्यावं अशी सुद्धा आमची मागणी आहे. आणि हे आंदोलन घेण्यामागे हे सुद्धा आमचा एकच उद्देश आहे. आम्ही त्या अधिकाऱ्यांना तिथं घुसून मारलो असतो किंवा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही जाब विचारला असतो, पण जनतेला कळायला पाहिजे की महापालिका प्रशासन काय करते. राज्यातील मग सरकार तर काय पंढरपुरात सगळे येऊन बसले तिथं,
अरे इथे विठ्ठल स्थळ उपाशी मारा लागला, विठ्ठल इथं पाण्यात पडा लागला, इथं कोण लक्ष नाहीये. म्हणून जनतेला जागृती करण्यासाठी एक वेळ असा येईल की संपूर्ण सोलापूर शहर एकत्रित येऊन महापालिकेला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. यासाठी जनजागृती आंदोलन म्हणून आम्ही बोर्ड लावला, त्यामध्ये काही चित्र दाखविलेले आहेत, आम्ही आंदोलन केलेलं दाखविले आहेत. एकच, जर प्रशासन तुम्ही गल्ली बोळात बघा, कुठं खड्डा पाडला, कुठं मंडप घातलं, कुठं वाळू पडलं, लगेच तिथलं सॅनिटरी इन्स्पेक्टर येतो. पण तिथं गटार ओपन चाललंय तिथं कोण येत नाही. यांना फक्त पैसे खायचं माहित आहे, साफसफाई करायचं माहित नाही. म्हणून आम्ही जनजागृती करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज इथं आम्ही आंदोलन घेतलेले आहे. शहर प्रमुख आमचे धाराशिवकर साहेब, अंधारे साहेब, सर्व उपशहर प्रमुख, आमचे उपजिल्हा प्रमुख, सर्व माध्यमातून आम्ही आंदोलन घेतलेलं आहे. यामध्ये जनतेने सामील होऊन प्रशासनाला जबाबदार या असं आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.